बर्नॉलीज प्रिन्सिपल दुसरं एक्झाम्पल आहे, त्याचं नाव आहे वेंचुरीमीटर. त्याचं नाव आहे वेंचुरीमीटर. मोस्ट IMP आहे बोर्डच्या पॉइंट ऑफ व्ह्यू. आणि असा डिव्हाइस आहे वेंचुरीमीटर म्हणजे काय? इट इज अ डिव्हाइस, इट इज ए डिव्हाइस which measures the velocity of fluid inside a pipe. पाईपच्या मध्ये किती वेलॉसिटीने त्याचा लिक्विडचा फ्लो होतो हे काढून देणे म्हणजेच काय? वेंचुरीमीटर. वेंचुरीमीटरचं काम काय? प्रेशर डिफरन्स मेजर नाही करायचं. वेंचुरीमीटरचं काम काय? मध्ये कितीच्या रेटमध्ये लिक्विड फ्लो होतोय. कारण की जेवढं एमएनजीने लाईन टाकलं ना त्याच्यामध्ये प्रत्येक ठिकाणी काय लावलेलं त्यांनी? वेंचुरीमीटर. म्हणजे कुठं जास्त फ्लो होतोय कुठं कमी होतोय ते तिथून कळतंय त्यांना. कळलं काय ते? वेंचुरीमीटर. वेंचुरीमीटरचं डिव्हाइस जर मी बोललो तर या पद्धतीने असतं. इथून यू शेप ट्यूब लावला जातो. इथून असे लिक्विड फ्लो होणार आहे आणि असे लिक्विड इथून या साईडने बाहेर होणार आहे. आणि याच्यामध्ये लो डेन्सिटी मटेरियल पुट केलेलं असतात. माहिती ना, यू शेप ट्यूब मध्ये आपण काय यूज केलं होतं? लो डेन्सिटी मटेरियल. बरोबर ना? इथं काय टाकलं आपण? हे ओपनिंग आहे. इथं काय ओपनिंग आहे? इथं काय तुमचं असे ओपनिंग आहे. कळलं? काय ओपनिंग आहे? म्हणजे जर इकडून जर जास्त वेलॉसिटीने गेलं तर प्रेशर काय होईल? कमी. प्रेशर काय होईल? कमी. जास्त जोरात गेलं तर काय होणार? प्रेशर काय होईल? कमी. प्रेशर कमी. आणि या साईडला इथं एरिया कसा ठेवलाय? साधी गोष्ट आहे. इथं एरिया जास्त आहे तर वेलॉसिटी कशी राहील? कमी. इथं एरिया कमी आहे, वेलॉसिटी कशावर जाईल? जास्त. म्हणजे इथं वेलॉसिटी जास्त तिथं प्रेशर कमी. तर या साईडला प्रेशर कसं होऊन जाईल? जास्त. म्हणजे हा काय करेल? याला दाबेन आणि हे लिक्विड वरती शिफ्ट होईल. काहीतरी एच हाईटने वरती येईल ना तो. मग एच. कळालं का? एच हाईटने वरती येईल. का बरं येईल? कळालं का? कारण की आपण असेच इन्स्ट्रुमेंटचे डिझायनिंग केले की एका साईडची एरिया काय केला आपण? कमी केला आणि दुसऱ्या एरियात काय केलं? वाढवलं. चाल बघा मग आता. मग हे बघितलं आपण इन्स्ट्रुमेंट सगळ्यांना कळालं. या साईडला 1 म्हणूया, या साईडला 2 म्हणूया. कळतं ना? या साईडला काढलं मी 1 म्हणजेच काय? एरिया A1, प्रेशर P1, व्हॉल्यूम वेलॉसिटी V1, व्हॉल्यूम V1. इथं जो आहे तर काय? एरिया A2, प्रेशर P2, व्हॉल्यूम वेलॉसिटी V2 आणि व्हॉल्यूम V2. कळलं? चला मग आता डेरिव्हेशन सॉल्व्ह करायला सुरुवात करायची वेंचुरीमीटरचं. काय म्हणणार? बाय द प्रिन्सिपल ऑफ काय? बर्नॉलीज प्रिन्सिपल. बर्नॉलीज प्रिन्सिपल वर तो वर्क करतो. बर्नॉलीज प्रिन्सिपल वरून घेतो. ठीक आहे. काय सांगितलं तुम्हाला? त्यांनी काय सांगितलं? P प्ले प्लस 1/2 रो V स्क्वेअर प्लस रो GH कसं राहील? कॉन्स्टंट. त्यांनी सांगितलं होतं. मग तुम्हाला कळालं 2 ठिकाणच्या गोष्टी आहेत म्हणून मी दोन्ही ठिकाणी त्यानुसार विचार केला. मग मी लिहिलं P1 प्लस काय? 1/2 रो V1 स्क्वेअर प्लस काय? रो GH1 बरोबर काय? P2 बरोबर काय? P2 प्लस 1/2 रो V2 स्क्वेअर प्लस रो G. कळालं? लोकेश तुला कळालं असेल. मला माहिती नाही. एकदम भारी. तुला एकदम आनंदाच्या गोष्टी कळाल्या असतील. मी बघितला मंदबुद्धी लक्ष नाही. आता मंत्र मला सगळं करायला लागला. इथून मी जर मेजर केला हाईट, सेंटर पर्यंत हाईट, याला जर मी म्हटलं H1, इथून सेंटर पासून हाईट मेजर केलं त्याला मी म्हटलं H2. तर तुम्हाला काय कळालं? H1 आणि H2 काय इक्वल तर आहे. H1 आणि H2 काय आहेत? इक्वल तर आहे.
H1 आणि H2 तुमचे इक्वल आहे, म्हणून तुम्हाला कळालं हा हे दोन्ही काय होतील कॅन्सल होते, कारण की इक्वल आहे. कळालं का? दोनचे दोन्ही काय झाले कॅन्सल आउट झाले. मग तुम्हाला काय कळालं P1 प्लस 1/2 रो V1 स्क्वेअर बरोबर काय P2 प्लस 1/2 रो V2 स्क्वेअर. कळालं का? आता एक मला सांगा प्रेशर कुठे जास्त आहे, P1 मोठा का P2 मोठा आहे? पटकन बोला. P1 मोठा आहे का P2 मोठा आहे? हा, एरिया कमी व्हेलॉसिटी जास्त, एरिया जास्त प्रेशर डायरेक्टली असतो बरोबर की नाही. म्हणजे तुला A1 मोठा आहे म्हणजे P1 मोठा असला पाहिजे. A1 मोठा आहे म्हणून काय झालं P1 मोठा असला पाहिजे, म्हणून काय केलं हा P2 इकडे शिफ्ट केला, म्हणजे काय केलं P1 मायनस P2. आणि आपण म्हटलं होतं ना इथला प्रेशर कसा असणार आहे जास्त, म्हणून तो खाली दाबणार आहे P1 मायनस P2 बरोबर काय उरलं मग आता 1/2 रो V2 चा स्क्वेअर आणि आपलं इकडे त्याने काय झाला मायनस 1/2 रो V1 चा स्क्वेअर. काय डाऊट आहे? समजलं? आता P1 मायनस P2 म्हणजे प्रेशर डिफरन्स आहे. प्रेशर डिफरन्स म्हटल्यानंतर आपण फॉर्म्युला काय करतो रो GH. काय फॉर्म्युला यूज करतो आपण रो GH. काय उरलं तुमचा 1/2 रो V2 स्क्वेअर मायनस 1/2 रो V1 स्क्वेअर. समजलंय? इथून काय काय कॅन्सल आउट होऊन जाईल, इथून तुमचं काय काय कॅन्सल रो कॅन्सल आउट होईल. मग काय उरलं तुमचं GH बरोबर 1/2 V2 स्क्वेअर मायनस 1/2 V1 स्क्वेअर. कळालं? जायचं पुढे. काय फॉर्म्युला बनलेला मला? फॉर्म्युला मला असं मिळालेलं आहे GH बरोबर 1/2 V2 चा स्क्वेअर मायनस 1/2 V1 चा स्क्वेअर. 1/2 कॉमन काढून घेऊ, 1/2 कॉमन काढून घेतला V2 चा स्क्वेअर मायनस V1 चा स्क्वेअर इंटू काय GH. आईकडे शिफ्ट केला तर काय झालं रे 2GH बरोबर काय रे V2 चा स्क्वेअर मायनस V1 चा स्क्वेअर. काय डाऊट आहे? पण आपल्याला ते तर काढायचं, आपल्याला काय काढायचं मध्ये कितीच्या स्पीड मध्ये फ्लो होतोय, लिक्विड कसा फ्लो होतोय ते काढायचंय आपल्याला. इथपर्यंत आपल्याला मिळालं. काय डाऊट आहे? इथून फक्त दोन केस बनणार आहेत. बा मला काय माहिती AV कॉन्स्टंट हे माहिती मला, इक्वेशन ऑफ कंटिन्युटीनुसार AV काय असतं कॉन्स्टंट. मग काय म्हटलं तुम्ही A1 V1 बरोबर काय A2 V2. मग इथून V1 काढू शकतो मी, V1 जोड काय A2 बाय A1 इंटू काय V2 काढू शकतो मी, V2 जोड काय A1 अपॉन A2 इंटू काय. नाही कळालं? समजलं? इथून दोन केस बनवायचे आणि तिथून दोन ठिकाणी आपल्याला व्हेलॉसिटी भेटणार आहे आपल्याला. पहिल्यांदा आपण काय करूया V2 ची व्हॅल्यू टाकू, दुसऱ्यांदा काय टाकू V1 ची व्हॅल्यू टाकू. कळालं का? चला V2 ची व्हॅल्यू टाकायची म्हणजे इथं काय झालं तुमचं 2GH. V2 ची व्हॅल्यू टाकायची, V2 ची व्हॅल्यू किती A1 अपॉन A2 A1 अपॉन A2 आणि त्याचं काय करायचं ब्रॅकेट स्क्वेअर आणि इंटू काय रे V1 चा स्क्वेअर मायनस काय रे V1 चा स्क्वेअर. काय कॉमन काढू शकतो रे V1 स्क्वेअर कॉमन काढू शकतो म्हणजे काय उरलं तुमचं A1 अपॉन A2 त्याचा काय करायचं रे ब्रॅकेट स्क्वेअर मायनस काय 1. किती झालं रे तुमचा 2GH बरोबर की नाही. काढायचं काय रे आपल्याला V1 चा स्क्वेअर 2GH अपॉन काय रे A1 अपॉन A2 त्याचा काय रे ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 1 म्हणजेच किती रे V1 इथं काय अंडर रूट मध्ये आलं बरोबर की नाही. आपल्याला भेटला आता V1 स्पीड भेटून गेलं. सिमिलर इकडे यायचंय, सिमिलर इकडे फुट करायचं आपल्याला काय रे 2GH V2 चा स्क्वेअर जसा तसा मायनस V1 ची व्हॅल्यू काय टाकणार आपण A2 बाय A1 त्याचं काय करायचं आहे रे स्क्वेअर आणि काय V2 चा स्क्वेअर कॉमन काढूया V2 स्क्वेअर काय राहिलं रे 1 मायनस A1 अपॉन A2 त्याचा काय करायचा रे ब्रॅकेट स्क्वेअर काय रे 2GH आहे V2 चा स्क्वेअर आहे 2GH आहे डिवाइड बाय काय 1 मायनस A1 अपॉन A2 त्याचा काय करायचा ब्रॅकेट स्क्वेअर करायचा आणि जर मला V2 काढायचा आहे तर अंडर रूट मध्ये ही टर्म्स ऍज इट इज 2GH 1 मायनस A1 अपॉन A2 चा ब्रॅकेट हे उलट लिहिलं A2 अपॉन A1 ना A2 अपॉन A1 आहे A2 अपॉन A1 A2 अपॉन A1 A2 अपॉन A1 आणि इथं काय A2 अपॉन A1 चा ब्रॅकेट स्क्वेअर. कळालं का? कुठल्याही वेळेसाठी काढता येईल आता कोणत्या ठिकाणचं मधलंच जरी सांगितलं तरी काढता येईल. साधी गोष्ट आहे.
प्रॅक्टिकल विचार करा. माझा इकडचा जो एरिया होता, माझे असे इन्स्ट्रुमेंट होता ना ते, असा इन्स्ट्रुमेंट होता. इथला एरिया कसा आहे रे? कमी आहे. म्हणजे एरिया कमी आहे, प्रेशर पण कमी झाला पाहिजे बस, आणि वेलॉसिटी माझी जास्त झाली पाहिजे. एवढं तर आपल्याला कळतं. मग विचार करूया आपण. 2 काढतो म्हणजे इकडचं काढतो, माहिती ना? हा बघा, डिनॉमिनेटर 1 मधून ही व्हॅल्यू सबट्रॅक्ट केली तर 0 पॉईंट समथिंग येईल. 1 मधून व्हॅल्यू सबट्रॅक्ट केली तर 0 पॉईंट समथिंग येईल. 0 पॉईंट समथिंगचा जर स्क्वेअर केला अजून व्हॅल्यू काय होईल? छोटी होईल. आणि जर डिनॉमिनेटर मध्ये व्हॅल्यू छोटी होत असेल तर ओव्हरऑल फ्रॅक्शन काय होईल? मोठं होईल. आणि दिसतंय V2 काय झाला पाहिजे तुमचा? मोठा झाला. सिमिलर तिकडे जाऊन बघा, डिनॉमिनेटर काय होणार आहे? मोठा राहणार आहे. ओव्हरऑल फ्रॅक्शन काय करेल? छोटा करेल. म्हणजे V1 कसं राहील तुमचा? ऑलवेज छोटा राहील. काय डाऊट आहे? हे झालं तुमचा वेंचुरीमीटर. आलं तर 3 मार्क. काय डाऊट आहे? सिंपल कॉन्सेप्ट आहे. ठीक घ्या. झालं.